पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। मलकापूर शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत। 6 ते 7 कुत्र्यांचा मुलीवर हल्ला, नागरिकांनी वाचवला जीव। सातारा जिल्ह्यातील मलकापूर शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे। शास्त्रीनगर परिसरात रस्त्यावरून चालत जाणाऱ्या एका मुलीवर तब्बल 6 ते 7 भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला केला। कुत्र्यांच्या टोळक्याने मुलीचा पाठलाग केल्याने ती मोठ्या प्रमाणात घाबरलेली पाहायला मिळाली। मात्र परिसरातील नागरिकांनी वेळीच सतर्कता दाखवत धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला आणि मुलीचा जीव वाचला। या घटनेमुळे मलकापूर शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। शहरातील विविध भागांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे। या घटनेनंतर नगरसेवक नितीन काशेद यांनी प्रशासनाकडे भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे। नागरिकांच्या सुरक्षेसाठी संबंधित विभागाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे। मलकापूर शहरातील भटक्या कुत्र्यांचा हा प्रश्न प्रशासन कधी आणि कसा सोडवणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड। मलकापूर शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात वावर झाला असून ही भटकी कुत्री लहान मुलांच्या अंगावर धावून जातात आणि लहान मुलांच्यावर हल्ला करतात। आज रानोडे हॉस्पिटल शास्त्री परिसरात अशाच भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने एका लहान मुलीवर हल्ला चढवला, परंतु नागरिकांच्या सतर्कतेमुळे ही मुलगी बचावली आहे। मी मुख्याधिकारी मलकापूर नगर परिषद यांना सदर भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी करत असून मुख्याधिकारी मलकापूर नगर परिषदेने या कामी लक्ष घालून या कुत्र्यांचा बंदोबस्त केला पाहिजे।